धाराशिवचे माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पुतण्यानं वेगळी चूल मांडल्यानं तानाजी सावंत यांना मात्र मोठा धक्का बसलाय। कार्यकर्त्याला न्याय मिळावा म्हणून मी बंद केले। उमेदवार उभा करणं कोणताही स्टंट नाही, कोणाचंही उमेदवारी मागे घेणार नाही। धनंजय सावंत यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। सावंत साहेब, काय सांगाल? आता पूर्ण तयारीशी तुम्ही आता उतरला? हो, फॉर्म भरलेले आहेत, आज छाननी झाली। सगळ्यांचे फॉर्म आमचे वैध ठरलेले आहेत आणि आता लढायचं। कट्टर शिवसैनिक पण तुम्ही आता वेगळे लढताय? कट्टर शिवसैनिक म्हणून लढतोय मी। कट्टर आहे, शिवसैनिक आहे म्हणून लढतोय। तर कट्टर आणि शिवसैनिक दोन्ही नसतो तर लढलोही नसतो। काही स्टंट म्हणायचं का? हे सुरुवात स्टंट वगैरे काही नाही आहे। लढणार आहे का तर 100% लढणार आहे। विड्रॉल कुठल्याही हालाकीत करणार नाही, हे फिक्स आहे। माझं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने आपण बंड दाखवताय, ज्या पद्धतीने आपण म्हणताय की सावंत साहेबाच्या विरोधात आहे, हे सावंत साहेब काय कार्यकर्ते आहेत का? ते नेते आहेत, बरोबर? हे इलेक्शन आहे ते कार्यकर्त्याचं, त्यामुळे कार्यकर्ता विरुद्ध कार्यकर्ता अशीच लढत तुम्हाला आपल्या या भूमपरांडा वाशी विधानसभा मतदारसंघात बघायला मिळेल। जेवढे फॉर्म भरले त्यात जास्तीत जास्त जागा निवडून येतील हा आत्मविश्वास आहे त्यांनी आता बोलून दाखवलाय। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।